गेममधल्या बऱ्याचशा गोष्टी या संग्रामला समजत नाहीत, त्यामुळे इकडे पॅडी त्याला समजावताना दिसतोय। चला तर बघूया तो काय सांगतोय। तर पॅडी सांगतो की मला असं वाटलं की तू गेम बाहेरून बघून आला आहेस, म्हणजे तुझे टार्गेट कोण आहेत, सॉफ्ट टार्गेट कोण आहेत हे तुला समजलं असेल, पण असं काही दिसतच नाहीये। आता तुला कळलं ना घरामध्ये कशा प्रकारचा खेळ चाललेला असतो, कशा प्रकारे लोक इथं वावरतात, कशा पद्धतीचा गेम खेळतात। तर या गोष्टी तू बघाव्यास म्हणूनच आम्ही तू आल्या लगेच प्रवचन झाडायला सुरुवात नाही केली की हे असं कर ते तसं कर, कारण तुला या घरामध्ये एक आठवडा तरी समजू दे की तू काय करायचं आहेस, तुला काय केलं पाहिजे। त्यामुळे तू आता तुझा गेम हा अपग्रेड कर। घरामध्ये वावरताना, सदस्यांशी बोलताना स्वतःच्या शब्दांवरती भान ठेव। उगाच जाऊन किचनमध्ये आदळापट करणं हा तर तुझा स्वभाव नसणार आहे, आणि जर आपला तो स्वभावच नसेल तर मुद्दाम जाऊन या गोष्टी कोण करणार नाही हे आम्हाला देखील माहिती आहे। त्यामुळे आता खेळात सुद्धा तू जरासा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर कर। शक्ती सुद्धा दाखवच, पण युक्ती पण दाखवण्याचा प्रयत्न कर, कारण बऱ्याच वेळेस आपण हायपर होऊ शकतो, समोरचा आपल्याला काहीतरी बोलू शकतो, त्याच्यावर आपली रिॲक्शन देखील विचार करून असली पाहिजे। उगाच काहीतरी वाटतंय म्हणून मुद्दा बनवण्यासाठी कोणतीच गोष्ट करायची नाही। त्यामुळे सगळेजणच त्याला इकडे समजावताना दिसत आहेत, आणि संग्राम देखील हे शांतपणे ऐकून आपला गेम कसा सुधारता येईल यासाठी विचार करतो। त्यामुळे पॅडीचं सरळ म्हणणं आहे की तू आता घरामध्ये इथून पुढे स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न कर। शेवटी हा गेम तुझा आहे, आम्ही फक्त सांगणार आहोत, आणि अपग्रेड कसा करायचा हे सुद्धा तुझ्याच हातात आहे। तर अशा प्रकारे पॅडीने इकडे संग्रामला कानमंत्र दिलेला आहे। तर तुम्हाला हा संग्रामला दिलेला कानमंत्र कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।